सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः। आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय। निरामय निरामय नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर श्रीकांत काळे यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण थायरॉईड याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, सुरुवातीलाच आपण थायरॉईड हा काय आजार आहे त्याबद्दल सांगूया. थायरॉईड बेसिकली हा एक हार्मोनचा आजार आहे जो स्त्रियांमध्ये खूप जास्त कॉमन आहे. म्हणजे 10 पैकी 7 रुग्ण स्त्रिया असतात. याचे मुख्य ते 2 प्रकार आहेत, हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड. तर हायपोथायरॉईड खूप कॉमन आहे. हायपो म्हणजे TSH लेवल वाढते. इट इज अ थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन. जेव्हा आयोडीनची कमतरता होते तेव्हा याचे कारणं खूप असतात. याचं मुख्य जे कारण आहे ते अनुवांशिक आहे. दुसरं आहे ऑटो इम्यून. काही ऑटोइम्यून जसे आजार म्हणतो, ग्रेव्स डिसीज म्हणतो आम्ही त्याला इंग्रजी टर्ममध्ये. दुसरं ग्रंथीची निर्मिती न होणे. थायरॉईड म्हणजे आपली औटू ग्रंथी आहे. H नावाच्या इंग्रजी लेटरच्या आकाराची ग्रंथी असते गळ्यामध्ये, मानेमध्ये, सेंटरला. तिची निर्मिती न होणे किंवा ते हार्मोन उत्पत्ती न होणे किंवा व्हायरल इन्फेक्शन ज्याला म्हणतो क्वेरेन थायरॉइडायटिस. तर याचे मुख्य कारणामध्ये हे आहेत. पण जे ऑटोइम्यून डिसीज हा खूप कॉमन आहे. हायपोथायरॉईड हे 90% रुग्ण हायपोचे असतात, 10% रुग्ण सामान्यतः हायपरचे असतात. तर हायपोमध्ये नेमकं होते काय, रुग्णांचं वजन वाढते. आता बेसिकली स्त्रिया असतात, त्यांची मासिक पाळी रेग्युलर येत नाही, कमी जास्त फ्लो जातो. हे दुसरं मुख्य कारण आहे. तिसरं, त्वचा स्किन कोरडी पडते. चौथं म्हणजे आवाज घोगरा येतो आणि लिथार्जी म्हणजे काही करायची इच्छा होत नाही. आम्ही याला मराठीमध्ये म्हणतो, जो माणूस किंवा स्त्री आहे ती अजगराप्रमाणे थंड पडतात, एकदम स्लोनेस. केस खूप जास्त गळतात, व्हिटॅमिन E मिळत नाही. हायपोथायरॉईडमध्ये स्किन ड्राय होते. पेशंटला शौच साफ होत नाही, म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणतो. ते हे लक्षणं आहेत हायपोथायरॉईडचे. थायरॉईड काय आहे हे आपण बघितलं. मला खरं तर हा प्रश्न विचारायचा होता की हा आजार कोणाला होतो, पण तुम्ही सांगितलं की महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. तर जास्त असण्याचं कारण काय, किंवा त्यांना कुठल्या वयामध्ये हा थायरॉईड आपल्याला आजार डिटेक्ट होऊ शकतो? थायरॉईड हा आजार औटू ग्रंथीचा आहे. याचं वय म्हणाल तर 5 वर्षापासून पण मुली भेटतात किंवा 12 वर्ष 13 वर्ष. आणि नंतर लग्नानंतर पण प्रेग्नन्सी जेव्हा राहत नाही खूप वेळा तेव्हा मी चेक करतो त्या स्त्रियांना थायरॉईड निघते. खूप जे पेशंट रुग्ण आमच्याकडे येतात किंवा आमचं वजन खूप वाढतंय, लक्षात राहत नाही काही, आमची स्किन ड्राय होते, खूप थंडी वाजते. तर अशा लेवल त्यांचे आम्ही चेक करतो, रक्त चेक करतो लेवल TSH हार्मोन, जे नॉर्मली 2.5 ते 4.5 एवढं असतं प्रमाण त्याचं. अप्पर लिमिट 4.5. तर रुग्णांचं कधी 10 येतं, कधी 20, 50, 100पर्यंत येऊ शकतो. तर ज्यांना लक्षणं आहेत किंवा आम्ही स्क्रीनिंग करतो, प्रत्येक स्त्री जी प्रेग्नंट आहे, जी गर्भवती स्त्रियांचं आम्ही पहिल्या वीकमध्येच त्यांचं थायरॉईड लेवल चेक करतो. याचं असं कारण आहे मॅडम की जर त्या स्त्रीला थायरॉईड जर आजार निघाला तर जे जन्मदार बाळ आहे ते मानसिक अपंग होऊ शकते. आणि आपण जर त्याला गोळी दिली त्याच्या आईला, थायरॉईडची गोळी, तर जो एक आजार आहे त्याचं नाव आहे क्रिटिनिझम, जन्मजात मतिमंदता, हा आजार आपण संपूर्णपणे टाळू शकतो. म्हणून प्रत्येक आम्ही गर्भवती स्त्रीची तपासणी करतो, TSH लेवल तिची चेक करतो आणि त्याची व्हॅल्यू 2.5च्या कमी ठेवून त्यांना गोळ्या सुरू करतो, जेणेकरून माता व बाळ दोघी पण सुदृढ राहतील.
म्हणजे नुसतंच थायरॉइड आहे, वजन वाढतं आहे किंवा काही होत नाही त्याने, म्हणजे तुमच्या जीवाला धोका नसेल तरी पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या गुंतागुंतीच्या निर्माण होऊ शकतात आणि तब्येतीला त्या त्रासदायक असू शकतात. त्यामुळे थायरॉइड काय आहे हे आजच्या कार्यक्रमातून आपण अगदी सविस्तर असं समजावून घेतो आहोत. त्याच्याकडे नीट लक्ष द्या. कोणाला काही लक्षणं आढळले तर त्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करू नका. सर, तुम्ही सांगितलं की कुठल्याही वयापासून आपल्याला हा आणि महिलांमध्ये जास्तीत जास्त आढळतोय. पुरुषांमध्ये काय प्रमाण आहे आणि काय त्यांच्यामध्ये लक्षणं दिसतील? पुरुषांमध्ये पण हा आजार कॉमन एवढा नाही आहे, पण त्यांची जे मुख्य जे आजारी लक्षणं आहेत, त्वचा कोरडी होणे, वजन जास्त वाढणे, आवाज घुगरा होणे, केस गळणे, काही गोष्टी लक्षात न राहणे, गोष्टी विसरभोळेपणा म्हणतो आपण त्याला, आणि कॉन्स्टिपेशन जे सांगितलं लोकांना कॉमन आहे, थंडी वाजणे, संडास साफ न होणे. आणि यात ॲनिमिया पण होतो, म्हणजे रक्तप्रमाण कमी होते, कारण थायरॉइड हार्मोन नसलं की रक्त पण कमी बनते खूप लोकांना. आणि याचं एक हृदयावर पण एक आजार होतो, पेरिकार्डियल इफ्युजन. हृदयाच्या भोवती पाण्याची पातळी, एक पाण्याचं सर्कल वर्तुळ तयार होतं, हे पण थायरॉइडमुळेच होतं. अशा रुग्णांना आपण चेक करतो, थायरॉइडची तपासण्या करतो, आणि खूप वेळा हातापायावर सुजन येते अशा रुग्णांमध्ये बिकॉज ऑफ हायपोअल्ब्युमिनेमिया. प्रोटीन्स कमी होतात, रक्त कमी होते, रुग्णांना खूप जास्त वजन वाढते त्यांना भूक लागते पण धकत काही नाही अशा वेळेस. हायपोथायरॉइडमध्ये थंडी जास्त वाजते. लक्षणं सेम आहेत आणि पण स्त्रियांमध्ये कॉमन आहे. 7 स्त्रियांना आहे, 3च पुरुषांना होतो हा आजार. लक्षणं सेम आहेत. म्हणजे आपण पाहतो की भरपूर लक्षणं सांगितली आहेत श्रोते हो आपल्याला डॉक्टर साहेबांनी. आणि एक त्यातलं अगदी साधं दिसणारं लक्षण जे आहे की तुमचं पोट साफ न होणे, याकडे जेव्हा दुर्लक्ष आपण करतो की काही होत नाही, पण असं करता करता आपण बघतो की कितीतरी आजारांना ही गोष्ट निमंत्रण देणारी असते. त्यामुळे अगदीच थायरॉइड असेल किंवा कुठला तरी आजार आहे ही भीती न बाळगता मला असं वाटतं आपण या छोट्या बाबींकडे जर लक्ष दिलं तर सर आपण निश्चित हे जे काही येणारे आजार आहे यांना टाळू शकतो. लक्षणं आपण सांगितली, कारणं सांगितलीत. मला हे जाणून घ्यायचं आहे की थायरॉइड झाल्यानंतर उपचार काय आहे? कारण भीती ती असते, या भीतीने खरं तर रुग्ण डॉक्टरकडे जात नाहीत. कुठल्याही आजार निघेल तर तो तुम्ही डोळे झाकले म्हणजे आजार नसणार असं नसतं. काय उपचार आहेत ते आपण सांगूया. बिलकुल. हायपोथायरॉइड जो आहे खूप सोपा आजार, ट्रीटमेंट द्यायला काही घाबरायची गरज बिलकुल नाही. यामुळे काय तुमचं T3 आणि T4 2 हार्मोन आहेत. एक असतं TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर जे T4 आहे, LT4 म्हणतो आम्ही त्याला, लिओथायरॉक्झिन, ती गोळी द्यायला पाहिजे. आणि गोळी म्हणजे काय असतं, इट इज ए कॉन्सन्ट्रेटेड साल्ट, कॉन्सन्ट्रेट नमक, मीठ असतं हे औषध. म्हणजे बिलकुल यात केमिकल नसते याच्यामध्ये. किंवा गोळी घेतली तुम्हाला कुठला आजार होईल, कुठली किडनी खराब होईल किंवा अजून काही तुम्हाला त्रास होईल स्किनचा, असं अजिबात नाही. हायपोथायरॉइडसाठी तुम्हाला फक्त एक सिंपल गोळी सुरू करावी लागते. ती गोळी असते लिओथायरॉक्झिन LT4. आणि ही गोळी तुम्हाला रोज सकाळी उपाशीपोटी एक घ्यायला पाहिजे. याचा डोस कसा ठरवतो आपण, तुमचं वजन किती, तुमचं वय किती, तुम्ही प्रेग्नंट आहात का, गर्भवती महिला आहात का, तुमचं थायरॉइड लेवल किती आहे. तुम्हाला 2 प्रकार सांगतो हायपोचेस. एक सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम, जे तुमची TCची पातळी जी आहे ती 5.5 ते 10 पर्यंत, म्हणजे सुरुवात म्हणतो आपल्या भाषेत त्याला म्हणतो आपण सबटल आजार, म्हणजे आजारी सुरुवात आहे आजाराची. आणि एक म्हणतो आपण जेव्हा TCची लेवल 10च्या वर जाते, ते 100 पर्यंत जाऊ शकते, 200 जाऊ शकते, त्यालाही म्हणतो ओव्हर हायपोथायरॉइडिझम, की ज्यामध्ये लक्षणं पण आहेत रुग्णाला, लेवल पण वाढली. आणि सबक्लिनिकलमध्ये काय राहतं की थायरॉइड लेवल जी आहे ती 10च्या कमी आहे आणि लक्षणं पेशंटला नाही आहेत रुग्णाला, तरी आपण अर्ली ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. तर अशा लोकांना आम्ही त्याचा जो डोज आहे 1.7 मायक्रोग्राम पर kg बॉडी वेट, हा डोज असतो पेशंटचा थायरॉइड गोळीचा. पण याला काही अपवाद पण आहेत. जसं जर प्रेग्नंट जर स्त्री असेल, गर्भवती, तिला 50% डोज आपण जास्त देतो, जेणेकरून तो डोज आहे ते डेव्हलप होणारं बाळ, त्या बाळासाठी डोज, आणि आईसाठी डोज, म्हणजे दोघंही बाळाला कुठला आजार होणार नाही, बाळ मतिमंद होणार नाही, याची दक्षता आम्ही घेतो. आणि दुसरा जो डोस झाला, एक आहे यामध्ये विचार करण्याची गोष्ट आहे, एक वृद्ध लोकांना, ओल्ड एज म्हणतो आम्ही, ज्यांचं वय 60च्या जास्त आहे, त्यांना डोस थोडा कमी द्यावा लागतो. याचं कारण असं की त्यांचे हृदयाचे ठोके कमी जास्त होतात. थायरॉक्झिन जी गोळी आहे याने अरिथमियाचा धोका असतो. अशा वेळेस आम्ही डोस कमी करतो वृद्ध लोकांना. तर सरासरी सहज तुम्हाला सांगतो की असा 1.5 पट वजनाचा डोस द्यायला पाहिजे. आणि इट इज मायक्रोग्राम, नॉट मिलीग्राम, मायक्रोग्राम डोज असतो तो. तर मार्केटमध्ये 12.5, 25,
50, 75, 37, 62.5, 100, 150पर्यंत डोसच्या गोळ्या आहेत. आणि डिपेंडिंग ऑन ते वय, वजन, TSH लेवल, गर्भधारणा आहे की नाही, मेल फिमेल ह्या गोष्टी, आणि अजून कुठला हार्टचा आजार आहे का, वय किती आहे, काही अटॅक आलेला आहे का, या पूर्ण गोष्टी अभ्यास करून आम्ही रुग्णांना गोळी सुरू करतो. एकच गोळी, आणि ती घ्यावी लागते उपाशीपोटी. आणि मुख्य काळजी एकच घ्यायची, गोळीनंतर अर्धा तास काहीच नाही खायचं पेशंटने, पाणी फक्त प्यायचं, ब्रश करून गोळी घ्यायची. आणि कुठलं जर आपण खाल्लं त्या गोळीचं रक्तभिसरण होणार नाही व्यवस्थित. अर्धा तास एम्प्टी स्टमक राहायचं, नंतर तुम्ही नाश्ता चहा पाणी घेऊ शकता. खूपच विस्तृत अशी माहिती उपचारासंबंधीची डॉक्टर साहेब आपल्याला सांगतायत. आणि श्रोते हो, मला इथे एक सूचना करायला आवडणार आहे की आपण सरांनी आपल्याला सांगितलं की डोस आपण किती घ्यायचा, केव्हा घ्यायचा, कसा घ्यायचा, तुमच्या वयानुसार, तुमच्या वजनानुसार ह्या सगळ्या गोष्टींचा फरक तुम्ही औषध घेताना पडत असतो. आणि यासाठीच आपण आपले तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याकडे जायचं असतं. आपण मनाने कुठलंही औषध घेऊ नये, किंवा घरात कोणाला तरी आहे ते सांगतात की मला या गोळीनी फरक पडला आणि तुम्ही पण ही गोळी घेऊ शकता, असे कुठलेही आपण प्रयोग स्वतःवरती करू नयेत. आपले डॉक्टर आपल्याला कुठल्या पद्धतीने औषध देतात, किती बारकाईने त्याचं नियोजन केलेलं असतं, हे आता तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. सर, थायरॉइड आहे, त्याच्यावरती उपचार पण आहे आणि तुम्ही नॉर्मली आयुष्य जगू शकता. तुम्ही सांगितलं की गर्भवतीला जेव्हा थायरॉइड असतो तर तेव्हा पण खूप बारकाईने नियोजन करून अगदी बाळाला कुठली हानी होणार नाही या पद्धतीने औषध दिलं जातं. पण तरी देखील भरपूर वर्षपर्यंत जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, तुम्ही सांगितलं की प्रेग्नन्सीच्या वेळेला चेक केल्यावर कळतं की काही लोकांना थायरॉइड आहे, किंवा गर्भ राहत नाही म्हटल्यावर पण चेक केल्यावर कळतंय. मग असा जो दुर्लक्षित थायरॉइड आहे तर त्यांनी इतर काही दुष्परिणाम होतात का शरीरावरती? नक्कीच. याने मायोपॅथी नावाचा आजार होतो. मसल आपले वीक होतात, चालताना त्रास होतो, खूप लठ्ठपणामुळे स्किन ड्राय होते, ॲनिमिया होतो आपल्याला, डिस्लिपिडिमिया होतो. आणि दुसरा प्रकार एक असतो हायपरथायरॉइडिझम. हात आपण हायपर पण 90%. हायपरमध्ये हात खूप जोरात हालतात, आपण त्याला ट्रेमर्स म्हणतो, किंवा राग खूप येतो, इरिटेबल बनतो रुग्ण जास्त, केस गळतात जास्त, त्याला टेम्परेचर वाढतं, ठोके वाढतात हृदयाचे, नाडीचे. तर अशा वेळेस पेशंटला आपण TSH लेवल चेक करतो आणि त्याची मात्रा खूप खाली जाते, 0.001पर्यंत येऊ शकते. अशा वेळेस रुग्णांना आपण गोळी देतो, न्यूमर्कॅझोल नावाची गोळी आपण देतो पेशंटला एक, त्याने आराम पडतो. तर मुख्य 2 भाग आहेत थायरॉइडचे, हायपो आणि हायपर. पण हायपो खूप कॉमन असल्यामुळे आपण हायपोबद्दल जास्त बोलतो. आणि तो तुम्ही जसं बोललो, एक आजार आहे क्रिटिनिझम, म्हणजे मतिमंदता. त्याचा IQ कमी राहतो, मानसिक निच्चांक राहतो, मानसिक उच्चांक जो पोचू शकत नाही, त्या मुलाला लिहिणं वाचणं पुढे येत नाही. हे जर गर्भ असताना त्याला जर गोळी भेटली असती तर आजार झाला नसता. किंवा मसल प्रॉब्लेम येतात पुढे, डिस्लिपिडेमिया होतो. तरी याचं अचूक निदान करून योग्य उपचार घेणे फायदेशीर ठरतं, जेणेकरून आपण संभाव्य धोके टाळू शकतो येणारे. थायरॉइड झाल्यानंतर भरपूर उपचार आहेत. आपण आपल्या तज्ज्ञांकडे गेल्यावरती पण आपल्याला खूप चांगले उपचार मिळणार आहेत. परंतु मला हा प्रश्न विचारायचा आहे सध्या की आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून थायरॉइड होणार नाही, किंवा सामान्य लेवलवरती, घरगुती लेवलवरती तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे? बिलकुल, उपचाराव्यतिरिक्त सुद्धा. हे बघा, थायरॉइड हा ऑटोइम्युन आजार आहे. हा होणारच नाही असं काही नाही आहे, हा होऊ शकतो. व्हायरल इन्फेक्शन, ऑटोइम्युनिटी म्हणा, किंवा मागे जे मी बोललो मी, थायरॉइड ग्लॅन्डचं डिसफंक्शन, डिसजेनेसिस, अजेनेसिस. पण तुम्हाला जर थायरॉइड आहे तर तो कमी कसा ठेवायचा, तर पत्ता फुलगोबी कमी खावी लागते आपल्याला. एक केल नावाचं फ्रूट असतं, आपल्याला ते पाश्चिमात्य कंट्रीमध्ये फ्रूट राहतं केल, आपण ते खातच नाही आहे. पण गोबी वगैरे असं घाबरण्याची गरज नाही. आपण कच्ची 1-2 किलो गोबी खात नाही कधी, आपण थोडंसं खातो, 2-4 पानं. हिरव्या भाज्या खा. आणि ॲडिनयुक्त मीठ तर सध्या तर कंपल्सरी आहेत. आपलं प्रत्येक मीठ आपलं ॲडिनयुक्तच मीठ मिळतं आपल्याला, त्यामध्ये घाबरायची गरज अजिबात नाही. माझं म्हणणं आहे कंदमुळे खा. जमिनीखाली जे फळं आहेत, जसं बीटरूट आहे, सुरणकंद आहेत, ज्यामध्ये ॲडिन जास्त असते, हे खायला पाहिजे. किंवा आपण सी फूड, जे लोक नॉनव्हेज आहेत त्यांनी मासे, सी फूड खायला पाहिजे. रिच सोर्स ऑफ ॲडिन त्यामध्ये असते. आजार झालाच तर घाबरू नका. आणि त्याच्या गोळ्या सुरू ठेवाय, सिंगल गोळी असते, त्याचं काही केमिकल नाही, काही नाही. आणि रेग्युलर दर 2 महिने आपण चेक करा, थायरॉइड लेवल चेक करा 2 महिन्यांनी. एकदा तुम्हाला डोस फिक्स झाला की तुम्ही 6-6 महिन्यांनी गोळी चेक करू, थायरॉइड लेवल चेक करू शकता 6 महिन्यानंतर. आणि त्याप्रमाणे आपण गोळी कमी जास्त डोस करू शकतो. खूपदा होतं असं की
रुग्ण असतो किंवा कुठलाही सामान्य व्यक्ती त्याला नियमित गोळी घ्यावी लागणार आहे, बीपीची असेल, थायरॉईडची असेल, डायबिटीजसाठी असेल, त्याला ते नकोसं वाटतं, त्याला ते बंधन वाटतं आणि त्यामुळेच या आजाराकडे दुर्लक्ष केलं जातं. पण खरं तर आपण बघूया की लाईफस्टाईल बदलल्यामुळे असेल बरेचसे आजार होत आहेत आणि त्यांना जर आपल्याला पूर्णपणे नष्ट करता जरी येणार नसेल पण त्यांच्यासोबत जगण्यासाठी म्हणून जे उपचार पद्धती आहे तर त्याला तरी आपल्याकडनं डिले व्हायला नको. तर त्यामुळे नक्कीच आपण ह्या गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष देऊन आणि त्याचा कंटाळा न करता सरांनी सांगितलं आपल्याला की काही नंतर तुमचे डोजेस कमी पण होऊ शकतात किंवा तपासणीचा पिरियड पण तुमचा कालावधी तो वाढवू शकतो आणि तुम्ही एकदा तर ते जर अंगीकारलं तर निश्चितच हे असे काही आजार आहेत की त्याच्यावरती तुम्ही मात करू शकता किंवा त्या आजारांसोबत पण तुम्ही एक चांगलं जीवन जगू शकता. सर आपण रेकॉर्डिंगपूर्वी जेव्हा बोलत होतो तर तुम्ही सांगितलं की थायरॉईड किंवा मधुमेह या बाबतीत पण तुम्ही काही शब्दरचना केलेल्या आहेत की ज्यातनं त्यांना गांभीर्य कळेल या आजाराचं किंवा मग काय आजार आहे किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे हे त्यांना थोडंसं लक्षात येईल. तर आपण ते थोडक्यात सांगूया. नक्कीच नक्कीच. मी पहिले 2 गोष्टी सांगतो की थायरॉईड सोबत तुम्हाला लिपिड्स तुमचे नॉर्मल ठेवायला पाहिजेत. थायरॉईडमध्ये धोका असतो लिपिड जास्त वाढण्याचा, डिस्लिपिडिया म्हणतो आम्ही, ज्याने हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते. पक्षघात म्हणतो आपण त्याला, हृदयघात. नंतर किडनीवर सुजन पण येते थायरॉईडमुळे पण. क्रिएटिन नॉर्मलचे जे थोडंसं जास्त वाढतं. तिसरं लिव्हरला पण सुजन येते थायरॉईडमुळे. तर तुम्ही थायरॉईड तपासताना शुगर तपासायला पाहिजे. जसं मागे म्हटलं ऑटोइम्युन डिसीज आहे, टाईप 1 डायबिटीज आणि थायरॉईड कॉमन आहेत. थायरॉईडसोबत डायबिटीज आहे का चेक करा, लिव्हर फंक्शन चेक करा, किडनी चेक करा आणि लिपिड प्रोफाईल डिस्लिपिडिमिया चेक करा. कारण हे कसं राहतं की सगळं सोबत राहतात आजार. हे तुम्ही थायरॉईडला जर पायबंद केला तर बाकी आजार आपोआप कमी होऊन जातात. दुसरं बोलता तुम्ही बोललं की हायपर टेन्शन आणि थायरॉईड. काही रुग्णांना हायपर टेन्शन ड्यू टू थायरॉईडमुळे असते. त्यामुळे थायरॉईडची गोळी सुरू केली आपण, बीपी आपोआप कमी होते त्यांचं. म्हणजे तुम्ही एक आजार तुम्ही कमी करा, तुमचे बाकी 2 आजार अजून कमी होतात. पण तुम्ही दक्ष राहायला पाहिजे. आणि माझी रचना जी आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, थायरॉईडवरती मी मागे केली होती मागच्या वर्षी. हो, खूपदा आपण बघतो ना की सगळ्यांना लक्षात यावं म्हणून आपण भारुडं असतील किंवा हे असतील की जी भाषा लोकांना समजेल आणि त्यामधनं आपण उद्बोधन करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण पण सांगूया त्यांना थोडक्यात. नक्की नक्की. तर थायरॉईड ही कविता आहे माझी, मागच्या वर्षी मी ही रचना केली आहे कवितेची. औटू ग्रंथीचा हा सामान्य आजार. औटू ग्रंथीचा हा सामान्य आजार मांसपेशी व बुद्ध्यांकाला करतो बेजार. स्थूलता, मतिमंदता आणि अतिसुस्ती, अनुवांशिक किंवा ऑटोइम्युन, गर्भाला याची धास्ती. लिव्हर किडनी चरबी वाढे व सर्वांग पडे भारी. लिव्हर किडनी चरबी वाढे व सर्वांग पडे भारी. उदासीनता, शुष्क थंड त्वचा, लोळवी अजगरापरी. दर 6 महिन्यांनी करा T3, T4, T6ची चाचणी आणि आयोडीनयुक्त मिठाची रोज करा मागणी. गर्भधारणेत गोळीची मात्रा 1.5 पट वाढवा. सुदृढ आणि तरबेज बालक, जीवनात वाढवी गोडवा, जीवनात वाढवी गोडवा. धन्यवाद. निश्चितच थायरॉईड आजार काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत, तुम्ही उपचार काय घ्यायला पाहिजे, सगळं थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं ह्या 3-4 ओळी लक्षात ठेवलं तरी आपल्याला कळेल की आपल्याला काय काय करायचं आहे. सर आपण आणखीन काय सांगू? थायरॉईड जो आजार आहे हा खूप कॉमन आहे. म्हणजे तुम्ही जर 10 पैकी 10 मुलींना रॅन्डम तपासलं कुठल्या क्लासमधल्या, शाळेमधल्या, सोसायटीमधल्या, 7 मुलींना थायरॉईड निघू शकते. 2 प्रकार बोललो मी, सबक्लिनिकल थायरॉईड आणि ओव्हर हायपोथायरॉईड. तर त्यांनी उपचार घ्यायला पाहिजे. आपल्या लक्षणावर दुर्लक्ष करू नका. जे लक्षणं आहेत, तुम्हाला पाडीचा त्रास आहे, वजन वाढतंय, पोटात दुखतंय, केस खूप गळतात, खूप मुली केस जास्त गळतात, याचं कारण असतं हायपोथायरॉईड. खूप वेळा मानेला सुजन येते, इथं गाठ राहते, आम्ही त्याला म्हणतो कोलॉइड गॉयटर. ही सुरुवात आहे. तुम्हाला नंतर पुढे जास्त गाठी वाढतात, ओव्हटमध्ये पेशंट जातो, त्याला पाडीच बंद होऊन जाते, सुजन खूप येते, ॲनिमिया खूप होतो, बोलता येत नाही. तर लक्षणं ओळखा आणि त्वरित उपचार घ्या. मुलींच्या किंवा महिलांच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर आपण पाहतो की सौंदर्याच्या बाबतीत त्या भरपूर जागरूक असतात आणि केस गळतायत हे लक्षण जेव्हा दिसतं तेव्हा बाह्योपचार घेतले जातात की वेगवेगळे तेल लावू दे किंवा आणखीन काय. पण मैत्रिणींनो किंवा सगळ्या श्रोत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की केस गळतात हे जरी लक्षण दिसलं तरी पण एक खात्री करून घ्यायला काही हरकत नाही की थायरॉईड आहे का. आणि निश्चितच त्या गोष्टींनी आपल्याला खूप फरक पडणारा असतो. नसेल तर फारच छान, पण असेल तर मात्र लवकरात लवकर उपचार सुरू होऊ शकतात. सर मला हे सांगा की गर्भवती महिला ज्या असतात तर त्यांना जर थायरॉईड आहे
तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांच्या उपचारासंबंधी आपण काय सांगू? बिलकुल. हा टॉपिक खूप सिरियस घ्यायला पाहिजे आपण, ॲज अ कम्पेअर टू गर्भवती महिला पण ती डॉक्टर पण. आता बघा काय राहतं. मी बोललो जी लेवल आहे TSHची ती मी सांगेल तुम्हाला 4.5पर्यंत नॉर्मल असते, पण गर्भधारणेमध्ये लेवल आपण घेतो 2.5. कारण काय असते बघा की जे हार्मोन आहेत गर्भधारणमधले, प्रोजेस्टेरॉन म्हणा, बीटा HCG म्हणा, दे ऑल सप्रेसिंग, ते पूर्ण सप्रेस करतात TSHला. अशा वेळेस तुमचं जे टार्गेट गोल पाहिजे आहे TSH, तुमचं जे पहिले 3 महिने आहेत ना, असं 9 महिने प्रेग्नन्सी राहते, 3 आपण त्यांना 3मध्ये विभाजित करू. पहिले 3 म्हणजे पहिला ट्रायमिस्टर. त्या पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये तुमचं TSH लेवल शुड बी लेस दॅन 2.5. 2.5च्या कमीच पाहिजे. 3 झालं तरी तुम्ही गुढी द्यायला पाहिजे. आणि गुढी किती मी तुम्हाला म्हटलं, जो डोस आहे 1.7 mcg/kg बॉडी वेट, हा 1.5 डोस पाहिजे. एक्झाम्पल, जर त्या स्त्रीला गुढी सुरू आहे 100 पॉवरची तर तिने गुढी घ्यायला पाहिजे 150 पॉवरची, जेणेकरून 50 मायक्रोग्राम त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओसाठी आणि 100 त्या मातेसाठी. आणि आता येतो तिसरा आणि तिसरा ट्रायमिस्टर, म्हणजे 6 महिने आणि 9 महिने, तेव्हा जे लेवल आहे TSHची इट शुड बी लेस दॅन 3.5. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला की पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये TSH लेवल शुड बी 2.5 आणि सेकंड थर्डमध्ये इट शुड बी लेस दॅन 3.5. आणि नॉर्मल लोक आहेत जे गर्भ ज्यांना नाही आहे, नॉर्मल स्त्री आहे, तिची लेवल लेस दॅन 4.5. जर 4.5च्या वर गेलं तर 5.5 असो 6 असो, आपण त्यांना म्हटलं, मग बोललो मी, इट इज अ सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम. सब क्लिनिकल म्हणजे काय, सुरुवात झाली थायरॉइडची, तुम्हाला लक्षण नाही आहे, पण तुमचे लेवल वाढले हार्मोनचे. जेव्हा लेवल 10च्या वर जाते, 20, 25, 100 ते 160, तेव्हा तुम्हाला लक्षणं पण भेटतात तुम्हाला. पण याची यशाची गुरुकिल्ली ही एकच आहे याच्यामध्ये, यू हॅव टू ट्रीट सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम. 10च्या आतमध्ये आहे, तुम्ही गुढी सुरू करा, जेणेकरून पुढचे धोके टाळता येतील. नॉर्मली तुम्हाला वजन वाढणे म्हणा, ॲनिमिया होणे, हायपरटेन्शन होणे, ह्या गोष्टी होणारच नाहीत जर तुम्ही ते वेळीच उपचार केला तर. म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही TSH लेवल खूप महत्त्वाची आहे. प्रेग्नन्सीमध्ये दर महिन्याला TSH चेक करा आणि ते लेवल जे आहे ते लेस दॅन 2.5 ठेवा. आणि नॉर्मल लोकांनी पण दर 2 महिने जेव्हा डोस चेंज करतो आपण, तेव्हा TSHची तपासणी दर 2 महिन्यांनी करा, 60 दिवसांनी. आणि एकदा जर तुम्हाला गोळी सूट झाला डोस, 6 महिने तुम्ही चेक करू शकता. एव्हरी 6 मंथ यू कॅन चेक TSH लेवल. आणि प्रत्येक वेळी T3 T4ची गरज नाही आहे. ज्यांना हायपरथायरॉइड आहे त्यांनी T3 T4 TSH चेक करा, आणि ज्यांना फक्त हायपो असं कॉमन आहे फक्त TSH चेक करा. म्हणजे पैशाचं पण बर्डन तुमच्यावर येणार नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये आम्ही फ्री T3, फ्री T4 आणि TSH चेक करतो, की जरा नाजूक गुंतागुंत त्या विषयामध्ये असल्यामुळे. बाकी नॉर्मल तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकता. TSH लेवल चेक करा दर 6 महिन्यांनी, आणि गुळींचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही जास्त करू नका. या डोस खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, आणि डोसमुळे प्रॉब्लेम पण येतो आणि तुम्हाला चांगलं आयुष्य जगता पण येतं. जसं मी बोलताना की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना डोस कमी पाहिजे, ज्याने त्यांना हृदयाला त्रास होत नाही, हृदयाचे ठोके कमी जास्त होत नाहीत, म्हणून त्या लोकांना आम्ही 25% डोस कमी देतो नॉर्मल डोसपेक्षा. त्यामुळेच हा डोस जो आहे आम्ही टेलरमेड म्हणतो आपण ज्याला, असं आपण कसं जेवढं पाहिजे तेवढंच त्यांना डोस देतो. ह्या सर्व गोष्टींचा विचार करतो आम्ही. वय, वजन, त्यांची शारीरिक स्थिती कशी आहे, ते प्रेग्नंट आहे, मेल आहे, फिमेल आहे, कुठल्या हार्टचे आजार आहेत, अजून कुठला हायपरटेन्शन आहे, डिस्लिपिडिमिया आहे, ह्या गोष्टींचा पूर्ण विचार करून आम्ही त्यांना योग्य डोस देतो. निश्चितच म्हणजे गर्भावस्थेत आपल्याला सांगितलेल्या सगळ्या चाचण्या आपण व्यवस्थित केल्या पाहिजे, सोबतच आपल्याला सांगितलेला डोस आपण नीट घेतला पाहिजे. सर, होतं असं की मधुमेह किंवा थायरॉईडसारखे पेशंट मनाने औषध घेणार नाहीत बरेचदा, पण मनाने औषध बंद मात्र करतात. तर तसं मात्र अजिबात करू नका. तुम्ही सांगितलं की वजन वाढलेलं दिसणं हा पण एक लक्षण असतं थायरॉईडचं. मी बऱ्याच महिलांना बघते, त्या सांगतात की माझं वजन एवढं आहे कारण मला थायरॉईड आहे आणि आता हे कधी कमी होणारच नाही आहे. तर असं असतं का? नाही, अजिबात नाही. वजन थोडंफार वाढते पण ते कमी करता येतं. तुम्ही 10 ते 20% वजन थायरॉईडची योग्य गोळी घेऊन कमी करू शकता, आणि उरले 10 ते 20% तुम्ही व्यायामाने कमी करू शकता वजन. तुम्ही डायटरी चेंजेस फॉलो करा, फॅट कमी खा, कार्ब कमी खा. शुगरच्या रुग्णांना म्हणजे नेहमी सांगतो, थायरॉईडमध्ये तुम्हाला प्रोटीन्स खायला पाहिजे, आणि तुम्हाला सी फूड, आयोडीनयुक्त अन्न खायला पाहिजे, आणि वजन कमी होते जर तुम्ही योग्य मात्रेची गोळी जर घेतली. विदिन 6 मंथ तुमचं वजन कमी होते 10%. पण दुसरं जे वजन आहे तुमचं, तुम्ही व्यायाम नाही करत, तुमचं अनुवांशिक तुम्ही लठ्ठ आहात, ते तुम्हाला थोडे श्रम घ्यावे लागतील, थोडा घाम गाळावा लागेल ते वजन कमी करण्यासाठी.
म्हणजे हा जो गैरसमज आहे हा निश्चितपणे सगळ्यांनी आज पुसून टाकला पाहिजे की मला थायरॉइड आहे आणि म्हणून माझं वजन हे असंच राहणार आहे, ते कमी होणार नाही आहे, असं अजिबात नाही आहे. थोडंसं आपल्याला मेहनत घेणं आवश्यक आहे किंवा आपण मनावर हे जरी ठसवलं असेल की आता नाही कमी होणार, तर कदाचित तुम्ही व्यायाम करून पण ते कमी होणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी पण तुम्ही थोडंसं सकारात्मक राहा, वजन निश्चित कमी होऊ शकतं. सर, जाता जाता आपण काय सांगू? जाताना एकच सांगेल मी की जर तुमचं वय 15-16 आहे, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, ॲनिमिया असू द्या, पोटात संडास साफ होत नाही, त्वचा कोरडी पडते, एकदा फक्त TSH लेवल, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन लेवल हे चेक करा. जास्त महाग नाही, हे 200-250 रुपयामध्ये कुठं पण कुठल्या लॅबमध्ये चेक करा. थायरॉइड लेवल गव्हर्नमेंटला फ्री होते चेकअप, सध्या प्रोग्राम सुरू थायरॉइडचे आपले. एकदा चेक करा कुठे पण आणि काळजी घ्या स्वतःची. आणि थायरॉइड असेल आपल्या तर गोळी सुरू ठेवा आणि फ्रेश फ्रूट जास्त खा, हिरव्या भाज्या खा, सी फूड खा, फ्रेश राहा, स्टे फिट, स्टे हेल्दी. निश्चितच मला असं वाटतं महत्त्वपूर्ण संदेश आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला मिळालेला आहे. थायरॉइड काय असतो आजार हे आपल्याला लक्षात आलं आहे. आपण काय करायला पाहिजे, नेमका कसा उपचार घ्यायला पाहिजे हे देखील आपल्याला विस्तृतपणे आज डॉक्टर साहेबांनी आपल्या मुलाखतीतनं समजावून सांगितलेलं आहे. सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.